एक विधवा महिला, तिच्या पतीचं निधन होऊन बरेच वर्ष झाले होते. तिच्या मुलांचं संगोपन ही स्वतः स्वबळावर कष्टावर करू लागली. तिला एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 मुली होत्या आणि 1 मुलगा होता. त्या विधवा महिलेचा उदरनिर्वाह, रोजी रोजगार कष्ट करूनच भागत होता. ती हिमतीनं तड देऊ लागली, संसार पुढे ढकलू लागली. परंतु यामध्येच एक भयानक घटना घडत गेली. ती म्हणजे जी विधवा महिला होती, त्या विधवा महिलेचा पती जो निधन झालेला होता, ती एकटी होती. याच गोष्टीचा आधार घेऊन शेजारीच राहणारा एक तरुण, त्याचं नाव गोरेलाल. गोरेलाल सोबत या विधवा महिलेचे प्रेम प्रकरण सुरू झाले. त्यामध्ये प्रेम प्रकरणातून अनैतिक संबंध झाले, शारीरिक संबंध सुरू झाले. हे प्रेम प्रकरण एवढं पुढे गेलं कारण रोकटोक करणारा घराचा करता धरताच तिथे नव्हता, तो निघून गेलेला होता. त्यामुळे हे प्रेम प्रकरण पुढे एवढं गेलं की 5 ते 6 वर्ष हे प्रेम प्रकरण चाललं. आणि ह्या प्रेम प्रकरणाचा परिणाम एवढा पुढे गेला, त्या विधवा महिलेला देखील वाटलं की पतीच्या माघारी आपल्याला आधार देणारा आता हाच आहे, तो म्हणजे गोरेलाल. तिनं विश्वास ठेवला आणि पतीसारखंच रिलेशन तिने ठेवायला सुरुवात केली. तिच्या ज्या 4 मुली होता, मुलगा होता, ते देखील आपल्या वडिलांच्या नंतर हेच आपला आधार आहे असं देखील ते मानू लागले. मुली मोठ्या झाल्या होत्या, तारुण्य अवस्थेमध्ये गेल्या होत्या. जो तिचा प्रियकर होता गोरेलाल, विधवा महिलेचा प्रियकर गोरेलाल, गोरेलालची नजर बिघडली आणि त्याच्या मनामध्ये काळ पांढरं आलं, पाप मनामध्ये आलं. त्याने ज्या विधवा महिलेसोबत शारीरिक संबंध केले होते, ज्या महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू केलं होतं, त्या महिलेला 4 मुली होत्या. त्या 4 मुली तारुण्य अवस्थेत आल्या होत्या. त्या 4 मुलींसोबत मला शारीरिक संबंध करायचे म्हणून हट्ट धरू लागला प्रेयसी विधवा महिलेसोबत. विधवा महिलेला तळपायाची आग मस्तकाला गेली, राग अनावर झाला. परंतु जे अनैतिक संबंध होते जे बाहेर येईल, समाजामध्ये चर्चा होईल, बदनामी होईल, या भीतीपोटी ती घरामध्ये गपचूप बसली. परंतु जो प्रियकर होता गोरेलाल, त्याचा हट्ट हा वाढत गेला. काही दिवसानंतर तो धमक्या देखील द्यायला सुरुवात केली त्यानं की तुझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला मी मारून टाकेल, त्याला संपवेन. या भीतीपोटी विधवा महिला घाबरून जात होती, भयभीत होत होती. मुलीसोबत शारीरिक संबंध करायला तिने नकार दिला. याचाच राग प्रियकरला देखील आला. परंतु विधवा महिलेला आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी माय ती मायच असते, मुलाबाळांसाठी काहीही करते. जरी तिचं शारीरिक संबंध, अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण जरी सुरू असेल, तरी जेव्हा मुलींच्या जीवावरती हा प्रश्न उभा राहिला, तेव्हा विधवा महिलेने उचलला टोकाचं पाऊल. विधवा महिलेने भाच्याला फोन करून बोलून घेतलं आणि त्या भाच्याला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ज्या मागण्या होत्या त्या देखील सांगितल्या, प्रेम प्रकरण सांगितलं, अफेअर सुद्धा लपून ठेवलं नाही त्यानं. भाचा हा मोठा होता, तारुण्य अवस्थेतला होता. भाच्याने आणि त्या विधवा महिलेने एक डाव रचला, षडयंत्र रचला. त्या प्रियकराला भाचा घरी आला ही म्हणत नव्हती. प्रियकराला फोन करून घरी बोलून घेतलं त्या विधवा महिलेने आणि तुझी अट मला मान्य आहे. त्यावेळेला तो खुश झाला आणि भर रात्री विधवा महिलेच्या घरामध्ये घुसला. तो तिथेच राहायचा, परंतु समाजापोटी कधी कधी तो अंधाराचा गैरफायदा घेऊन यायचा. ज्या वेळेला अट मान्य म्हटलं, त्यावेळेला तो भर रात्री आनंदामध्ये घरी आला. परंतु घरामध्ये जेव्हा आला, त्यावेळेला त्या भाच्याने आणि त्या विधवा महिलेने तो प्रियकर जो होता गोरेलाल, त्याचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि निळ्या ड्रममध्ये प्लास्टिकच्या फायबरच्या भरले आणि काँक्रीटने ते ड्रम पॅक केला आणि तो ड्रम एका दूर जंगलामध्ये फेकून दिला. अनेक दिवस उलटून गेले, तब्बल 2 महिने उलटून गेले. तो ड्रम एका अज्ञात व्यक्तीला सापडला. या ड्रम मध्ये काय असेल, एवढं गच्च सिमेंट काँक्रीटने भरलंय अशी त्याला शंका आली, संशय आला. त्याने पोलिसांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी आले, ड्रम फोडला. आतमध्ये फक्त हाडच दिसून आले, सापळा दिसून आला. पोलिसांनी ज्या वेळेला तपास यंत्रणा कामी लावली, ज्या वेळेला फॉरेन्सिकला ते हाड पाठवले, त्यावेळेला 2 महिन्यापूर्वी हत्या झाली असं निष्पन्न झालं. तपासाची चक्र फिरवली आणि तिथून पुढे हा युवक कोण आहे, कुठे राहतो, त्याचं नाव काय, याच्या सोबत घडले काय, यासाठी जेव्हा चौकशी सुरू केली, यामध्ये बराच काळ उलटून गेला. 2-3 महिन्यानंतर पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले आणि विधवा महिलेला आणि त्या भाच्याला पोलिसांनी अटक केला. उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील चौबेपूर तालुक्यातील रावतापूर हे गाव, रावतापूर गावामध्ये घडलेली ही भयानक घटना समोर येते.
आज ते आरोपी महिला आणि भाचा जेलबंद आहेत. पती पिताचं छाया मुलांवरचं निघूनच गेलेलं होतं, सावली निघून गेलेली होती. 4 महिला आणि तो एक मुलगा आज अनाथ म्हणून जीवन जगतात. पोलिसांनी त्यांना बाल सुधारक अनाथ आश्रमामध्ये त्यांची सोय केली, परंतु माईचं आणि पित्याचं छाया छत्र निघून गेला. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं ही आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढे अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. बेल आयकॉन घंटीला नक्की ऑन करा, कारण देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज, संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. भेटूया पुढील मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.